आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। एकाच आठवड्यात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत ते गावाला किती वेळा गेले ते पण पहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा टोला। ठाकरे पिता पुत्र आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनाला सुद्धा हजेरी लावणार। राहुल गांधींनी दिले स्नेहभोजनाचं निमंत्रण। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। बच्चू कडू राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर, तर राज ठाकरेंसोबतची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर। राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, कोणालाही शंकेला जागा नसावी, कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही ही भूमिका। व्हीव्हीपॅटबाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक हरल्यानंतर विरोधकांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर आरोप, मात्र जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगलं, हा रडीचा डाव। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं लाच शरम सोडली आहे। व्हीव्हीपॅट बंद झाल्यामुळे मतदानाची चोरी होईल। व्हीव्हीपॅट बंद करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची निवडणूक आयोगावर टीका।